श्री मौनी स्वामींनी टेंबे स्वामी महाराजांवर इतकं प्रेम का केलं आणि एका मूर्तिकाराने पैशांशिवाय श्री दत्तप्रभूंची मूर्ती का दिली? चला जाणून घेऊया. नरसोबाच्या वाडीत अनेक महान संतांचा वावर होता. त्यापैकी एक होते श्री मौनी स्वामी. मूळचे सोलापूरकडील असलेले हे महान संत लहान वयातच घर सोडून तीर्थयात्रेला निघाले. अनेक वर्षे त्यांनी कडुलिंबाचा पाला खाऊन आणि त्याचा रस पिऊन कठोर तपश्चर्या केली. 25व्या वर्षी संन्यास घेतल्यानंतर त्यांचे नाव प्रद्युम्न सरस्वती असे ठेवण्यात आले. बराच काळ मौन व्रत पाळल्यामुळे लोक त्यांना प्रेमाने मौनी स्वामी म्हणू लागले. हे ब्रह्मनिष्ठ संत बालकांमध्ये रमायचे, त्यांच्यासोबत खेळायचे आणि त्यांना खाऊ वाटायचे. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द सत्य ठरत असे. या श्री मौनी स्वामींचे वासुदेव शास्त्रींवर विशेष प्रेम होते. याच काळात वासुदेव शास्त्रींना दैवी आज्ञा झाली. तू पुढील 7 वर्षे माणगावात राहशील. देवाच्या आज्ञेनुसार ते माणगावाकडे निघाले. वाटेत त्यांच्या मनात विचार आला, महालक्ष्मीचे दर्शन घेऊन श्री दत्तांची एक सुंदर मूर्ती सोबत घेऊन जावी. परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. कागलच्या बाजारातून जात असताना अचानक एक मूर्तिकार स्वतःहून त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला जशी मूर्ती हवी तशी मी बनवून देतो. पैशांची काळजी करू नका. हे ऐकून वासुदेव शास्त्रींनी मूर्तीचे स्वरूप त्याला सांगितले आणि 8 दिवस कागलमध्येच थांबले. 8व्या दिवशी त्या मूर्तिकाराने अत्यंत सुंदर 7 बोटे उंचीची पितळेची श्री दत्त मूर्ती तयार करून भक्तिभावाने त्यांच्या हाती दिली. वासुदेव शास्त्रींनी आपल्या जवळचा एकमेव 1 रुपया त्यांना दिला आणि त्याच क्षणी तेथे उपस्थित असलेल्या काही सज्जनांनी वर्गणी गोळा करून मूर्तिकाराला 20-25 रुपये दिले. नंतर समजले की मूर्तिकारालाही दृष्टांत झाला होता की ही मूर्ती वासुदेव शास्त्रींनाच द्यायची आहे. हा केवळ योगायोग नव्हता, ही होती श्री दत्त महाराजांची कृपा. पुढील भागात पाहूया माणगावात श्री दत्त मंदिरासाठी जागा कशी मिळाली आणि अवघ्या 7 दिवसात मंदिर कसे उभे राहिले. श्री गुरुदेव दत्त.